जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला पीएम किसान योजनेबाबत एक अशी माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकरी अर्धवट ऐकून चुकीचा निष्कर्ष काढत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम मोठी बातमी, केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच ही योजना आता पुढेही सुरू राहणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 मिळत राहणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने सुमारे 3.15 लाख कोटींची तरतूद मंजूर केली आहे. हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी मानला जात आहे. आता प्रश्न येतो, पुढचा 2,000चा हप्ता कधी येणार? अनेक शेतकरी हा प्रश्न विचारत आहेत. मित्रांनो, सरकारकडून हप्ता टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो, पण त्याआधी काही गोष्टी पूर्ण असणे आवश्यक असते. पहिली गोष्ट म्हणजे ई-केवायसी. जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर पुढचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई-केवायसी स्थिती एकदा तपासून घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे आधार क्रमांक आणि बँक खाते. जर आधार क्रमांक चुकीचा असेल, बँक खाते बंद असेल किंवा NPCI मॅपिंग पूर्ण नसेल तर हप्ता उशिरा येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जमिनीची नोंद आणि लाभार्थी पडताळणी. काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जात आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांचा हप्ता थोडा उशिरा येऊ शकतो. आता अनेक जण म्हणतात, योजना 5 वर्षासाठी वाढली म्हणजे आजच 2,000 जमा होतील. हे बरोबर नाही. योजनेला मुदतवाढ मिळाली आहे, पण प्रत्येक हप्ता नेहमीप्रमाणे अधिकृत प्रक्रियेनंतरच जमा होतो. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही पीएम किसान योजनेत पात्र असाल पण तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुमचा बेनिफिशियल स्टेटस तपासा. तिथे तुमची केवायसी, आधार, बँक खाते आणि इतर माहिती योग्य आहे का ते दिसते. जर तिथे काही त्रुटी दिसत असेल तर ती लगेच दुरुस्त करा, कारण छोटी चूक पुढचा हप्ता थांबवू शकते. आता मी सुरुवातीला सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक शेतकरी फक्त योजना वाढली ही बातमी ऐकून खुश होत आहेत, पण प्रत्यक्षात ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही किंवा बँकेची माहिती जुळत नाही त्यांना योजना सुरू असूनही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आज तुमची माहिती तपासा. आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत पीएम किसान पोर्टलवर माहिती तपासा आणि तुमची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि पुढचा पीएम किसान हप्ता मिळाला का नाही हे नक्की लिहा. जय जवान, जय किसान.